राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबला म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर ज्याचा सेवक मी आहे, त्याच्या जीविताची मी शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. पुढे परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले. येथून निघून पूर्व दिशेला जा आणि यॉर्देन समोरच्या करिंत ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावल्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे तो यॉर्देन समोरच्या करिंत ओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी आणि मांस सकाळ संध्याकाळ आणून देत आणि त्या ओहळाचे पाणी तो पी. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोक समुदायांना पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाने भुकेले आणि तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्व करिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.